नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचे किचन टिप्स या व्हिडिओमध्ये। टिप नंबर 1, पुलाव, जीरा राईस किंवा कोणताही स्पेशल भात डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करायचा असल्यास 1 वाटी तांदळाला 1.5 वाटी पाणी असे प्रमाण घेऊन कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्याव्यात। भात चिकट न होता मोकळा व फडफडीत होतो। टिप नंबर 2, काही वेळेस जास्तीची केळी आणली जातात व ती संपत नाही आणि खराब होऊ लागतात। अशा वेळेस केळी मिक्सरमध्ये फिरून त्यामध्ये वेलची पावडर, जायफळ, केसर घालावं व जसे आपण आंब्याची पोळी बनवतो तशी पोळी बनवून उन्हात वाळून वड्या पाडून ठेवायच्या। हवे तेव्हा आपण स्नॅक्ससारखे खाऊ शकतो। टिप नंबर 3, मिठाला जर पाणी सुटले असेल आणि मीठ ओलसर झाले असेल तर चपाती बनवून झाल्यानंतर गरम तव्यामध्ये मीठ टाकून थोडेसे भाजून घ्यायचे। यामुळे जास्तीचे पाणी सुटते व मीठ कोरडे होते। टिप नंबर 4, दुसऱ्या व्यक्तीचा टॉवेल किंवा ब्रश वापरल्याने संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे आपला ब्रश किंवा टॉवेल नेहमी वेगळाच ठेवावा। टिप नंबर 5, आपले आंघोळीचे टॉवेल प्रत्येकाचे वेगवेगळे असावे। तसेच दररोज नियमितपणे कोमट पाण्यामध्ये थोडे डिटर्जंट घालून पावडर घालून भिजवून धुवावेत। यामुळे कोणतेही त्वचा विकार होत नाहीत। तसेच स्किन ॲलर्जी असणाऱ्या व्यक्तींना स्किन ॲलर्जीचा त्रास कमी होण्यास मदत होते। टिप नंबर 5, पावभाजी रेडीमेड मसाला वापरायचा असेल तर 4 ते 5 लवंगा, 1 चमचा जिरे, धने, काळी मिरी, 2 हिरवे वेलदोडे व मोठे वेलदोडे बारीक पावडर करून त्यांची पावडर वापरावी। तसेच वरून लाल तिखट, बेडगी मिरची पावडर व आमसूल पावडर घालावी। त्यामुळे पावभाजीला अतिशय छान स्वाद येतो आणि हा घरगुती मसाला तयार होतो। टिप नंबर 6, पावभाजी, छोले, पनीर यांसारख्या भाज्यांमध्ये अर्धी कांद्याची पेस्ट, अर्धी बारीक वाटी चिरून कांदे घाला। यामुळे ग्रेव्हीला खूप छान चव येते आणि ग्रेव्ही घट्टसर बनते। टिप नंबर 7, नारळ सोलून झाल्यानंतर नारळाची सालं बारीक करून टेरेसवर झाडे लावली असतील तर त्यांच्या मुळाशी घालावे। यामुळे झाडांना छान खत मिळते व झाडं जोमाने वाढतात। टिप नंबर 8, कांदे व लसूणचे सालं देखील झाडांच्या मुळाशी टाकले तर झाडांच्या वाढीसाठी खूपच फायदा होतो। टिप नंबर 9, कढी बनवताना दही थोडेसे मिक्सरला फिरवून घेतल्यास कढी एकसारखी व मिळून येते। टिप नंबर 10, तूप कडून झाले की तुपाच्या भांड्यात 1 ते 2 कप पाणी घालून उकळावे। नंतर त्या पाण्याने भात शिजवावा। यामुळे तुपाचा चांगला वास भाताला लागतो। टिप नंबर 11, बटाटे वडे बनवताना काही वेळा बटाट्याचा मसाला संपतो व बेसन पीठ उरते। अशा वेळेस झाऱ्याने पिठाची तिखट बुंदी बनवावी। खायला खूप चविष्ट लागते, तसेच मिश्रण देखील वाया जात नाही। टिप नंबर 12, शेवग्याच्या शेंगा जर फ्रीजमध्ये अशाच ठेवल्या तर त्या वाळून जातात व कडक होतात। त्यामुळे त्यांचे छोटे छोटे तुकडे करून स्टीलच्या डब्यात झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवा। यामुळे शेंगा वाळणार नाहीत। तांदळाची भाकरी बनवताना त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, मीठ, थोडेसे जिरे, ओवा, तीळ बारीक करून घातल्यास भाकरी अतिशय छान होते व खायला देखील अप्रतिम लागते। टिप नंबर 14, ज्या महिलांना पिरियड्स येत नाही त्यांनी पपई व लिंबू खावा। टिप नंबर 15, कधी कधी भजी तळून उरली असेल तर मसाल्याचं सार बनवून त्यामध्ये भजी घालून खावे। यामुळे भजी वाया जात नाही, तसेच भजीची आमटी अतिशय चविष्ट लागते। टिप नंबर 16, ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये मध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही। टिप नंबर 17, जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर रोज गूळ खावा। यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल। टिप नंबर 18, पावसाळ्यात डेंग्यू तापाची लागण झालेल्या व्यक्तीला पपईच्या पानाचा रस किंवा काढा करून द्यावा। यामुळे खूप आराम होतो। टिप नंबर 19, कोणत्याही फळांचा रस घेत असाल तर अवश्य संत्री मोसंबीचा रस घ्यावा। यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडते आणि रक्ताभिसरण सुधारते। तसेच केस मजबूत होऊन केसाला चमकसुद्धा येते। टिप नंबर 20, मुलांची उंची वाढत नसल्यास खडीसाखर आणि भाजलेले शेंगदाणे मुलांना खाण्यासाठी द्यावे। तसेच सायकलिंग करायला लावावे। टिप नंबर 21, डाळ कांदा बनवत असाल आधी अर्धा तास तरी हरभऱ्याची डाळ भिजत घालावी। यामुळे भाजी लवकर होईल।
टिप नंबर 22. हिरडी फुगली असल्यास किंवा दातामध्ये कीड असल्यास कडुलिंबाची पेस्ट अवश्य वापरावी. टिप नंबर 23. महिलांनी भोपळ्याच्या बिया मिळत असल्यास अवश्य खाव्यात. यामध्ये झिंक जास्तच प्रमाणात असल्याने त्वचा आणि केसांसाठी खूप फायदा होतो. टिप नंबर 24. स्वादिष्ट शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून त्यावरील सालं काढून नंतर 1 चम्मच तेलात पुन्हा थोडेफार भाजून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावे. लसूण, जिरे, चवीपुरतं तिखट, मीठ आणि आवडत असल्यास चाट मसाला घालून जाडसर भरड मिक्सरवर करून घ्यावी. स्वादिष्ट आणि चविष्ट चटणी तयार होईल. ही चटणी 1 महिना राहिली तरीही खराब होत नाही. टिप नंबर 25. मिसळीचा रस्सा आणि आमटीवर तवंग तरी येण्यासाठी गरम पाणी वापरावे आणि अर्धा टीस्पून साखर घातल्यास रशाला तवंग येते. टिप नंबर 26. शेंगदाणे भाजल्यावर सालं न काढता वापरले तर यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. टिप नंबर 27. पावसाळ्याच्या दिवसात मसाले खराब होऊ नये यासाठी मसाले ठेवताना तळाशी हिंगाची पुरचुंडी किंवा खडे ठेवावेत. टिप नंबर 28. पालक खाल्ल्याने श्वसन आणि आतड्यांचे आजार दूर पळतात, म्हणजे सहसा होतच नाहीत. टिप नंबर 29. पोट वाढत असेल आणि ते कमी करण्यासाठी पाण्यामध्ये संत्र्यांची बी घालून प्या. चरबी हळूहळू वितळते. टिप नंबर 30. रक्तवाढीसाठी नेहमी जेवताना 1 उकडलेला बीटचा वापर करा. रक्तपातळी लगेच वाढते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. अशाच नवनवीन किचन टिप्स बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.